वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BMA सेकंड इयरमधील एक कल्प पाहणार आहोत, ज्या कल्पाचं नाव आहे समीर पन्नग रस. हा कल्प आपल्यासाठी थेरी एक्झामला IMP आहे. यावर SAQ विचारला जातो. जर तुम्हाला थेरी एक्झाममध्ये समीर पन्नग रसवर SAQ विचारला तर त्या SAQमध्ये घटकद्रव्य याचा रोगाधिकार, अनुपान, मात्रा आणि सेवनकाल या गोष्टी आपल्या आन्सरमध्ये आल्याच पाहिजेत. चला तर मग अशा या समीर पन्नगविषयी पुढील माहिती पाहूया. चला तर मग अशा या समीर पन्नग रसातील घटकद्रव्य आपण पाहूया. यामध्ये पारद, गंधक, मनशिला, हरताल आणि गौरीपाषाण हे घटकद्रव्य आणि याचं भावनाद्रव्य आहे तुलसीपत्र स्वरस. तुलसीपत्र स्वरस बऱ्याच वेळेस आपल्या PGच्या एक्झाममध्ये यावर क्वेश्चन आलेला आहे की समीर पन्नग रसाचे भावनाद्रव्य कोणतं. तर समीर पन्नग रसाचं भावनाद्रव्य आहे तुलसीपत्र स्वरस. आता आपण हे ट्रिकद्वारे लक्षात कसं ठेवायचं ते पाहूया. कधी पण कोणत्या पण गोष्टीची ट्रिक बनवताना सुरुवातीला त्या शब्दावरून आपल्याला काय सुचतं ते लक्षात घ्यायचं. या ठिकाणी काय आहे समीर पन्नग रस, यावर हे समीर आहे, बरोबर आहे, आणि या समीरवरूनच आपण आपली ट्रिक लावणार आहोत. समीर या ठिकाणी एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. पागल गौरीच्या मनात समीर हर टाइम असतो. आपली एक गौरी एक मुलगी, तिला काय होतं समीर खूप आवडतो आणि म्हणून काय असतं त्या गौरीच्या मनात समीर सारखा असतो. ती त्याच्यासाठी काय झालेली आहे, पागल झालेली आहे. म्हणून पागल गौरीच्या मनात समीर हर टाइम असतो. यावरूनच आपण समीर पन्नग रसचे कंटेंट लक्षात ठेवणार आहोत. पा वरून पारद, ग वरून गंधक, गौरीच्या मनातवरून गौरीपाषाण, मनात मनशिला, समीर म्हणजेच काय समीर पन्नग रस, हर टाइम म्हणजेच हरताल. जेव्हा आपल्याला समीर पन्नग रस दिला जाईल तेव्हा आपल्याला एक सेंटेन्स लक्षात आलं पाहिजे. पागल गौरीच्या मनात समीर हर टाइम असतो. पागलवरून पा वरून पारद, ग वरून गंधक, गौरीपाषाण, मनात मनशिला, समीर म्हणजे समीर पन्नग रस आणि हर म्हणजे हरताल. परत एकदा क्विकमध्ये समीर पन्नग रसाचे घटकद्रव्य कसे लक्षात ठेवायचे ते पाहू. जेव्हा आपल्याला समीर पन्नग रस दिला जाईल तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर समीर आणि गौरी आलं पाहिजेत. आणि समीरच्या प्रेमामध्ये गौरी ही काय झाली आहे, पागल आहे. यावरून एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. पागल गौरीच्या मनात समीर हर टाइम असतो. गौरीला समीर शिवाय काहीच सुधरत नाही किंवा काहीच लक्षात येत नाही. या पागलवरून पा वरून पारद, ग वरून गंधक, गौरीवरून गौरीपाषाण, मनातवरून मनशिला, समीर म्हणजे समीर पन्नग रस, हर म्हणजे हरताल. आणि आपल्याला माहितीच आहे आपली ही गौरी काय झाली आहे, त्याच्या प्रेमामध्ये काय झाली आहे, पागल झाली आहे. गौरी काय झाली आहे, पागल झाली आहे. म्हणून ही आपली गौरी पागल गौरी काय करते, तुलसीच्या प्रदक्षिणा करते. कारण ती समीरच्या प्रेमामध्ये पागल झाली आहे. ती काय करते, तुलसीच्या प्रदक्षिणा पण करते. यावरूनच याचं भावनाद्रव्य काय आहे, तुलसीपत्र स्वरस.
स्वरस. अशा पद्धतीने आपण समीर पन्नग्रसचे घटक द्रव्य कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे त्यासाठी ट्रिक पाहिली. सेंटेन्स आपलं पागल गौरीच्या मनात समीर हर टाईम असतो. पावरून पारद, गवरून गंधक, गौरी पाषाण, मनशिला हरताल. यामध्ये अजून एक IMP पॉईंट आहे की समीर पन्नग्रसमध्ये 2 विष द्रव्य आहेत. 2 विष द्रव्य आहेत. एक आहे गौरी पाषाण आणि दुसरं आहे हरताल. गौरी पाषाण आणि हरताल हे 2 काय आहेत विष द्रव्य आहेत. आणि यावर PGच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की समीर पन्नग्रसामध्ये कोणते विष द्रव्य आहेत. तर आपलं पर्याय आहे गौरी पाषाण आणि हरताल. गौरी पाषाण आणि हरताल हे काय आहेत 2 यातील विष द्रव्य आहेत. चला आता समीर पन्नग्रसाचा रोगाधिकार पाहूया. कोणत्या व्याधीवर याचा उपयोग केला जातो तर मेन आहे वातविकार आणि सन्निपातिक विकार. वातविकार, सन्निपातिक विकार. त्याच पद्धतीनं ज्वर, कास या व्याधीमध्ये पण याचा वापर केला जातो. याची मात्रा पण आपल्याला MCQ साठी IMP आहे. 62.5 mg ते 125 mg मात्रा विचारली जाऊ शकते आपल्याला MCQ. याचा अनुपान काय आहे तांबूल पत्र स्वरस. अनुपान आहे तांबूल पत्र स्वरस. तांबूल पत्र स्वरस. लक्षात पण ठेवण्यासाठी आपले असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की कोण आहे आपली गौरी काय झाली आहे तर ती काय आहे पागल झाली आहे समीरच्या प्रेमामध्ये. मग गौरी पागल झाली आहे म्हणून ती काय खाते पान पण खाते. तांबूलचं पण काय करते सेवन करते. आणि याचा सेवनकाल आहे प्रातःकाल. सकाळी याचं सेवन करा. प्रातःकाल उपाशी पोटी याचं सेवन केलं जातं. अशा पद्धतीने आपण समीर पन्नग्रसाविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.